नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की इंद्रा राणी एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात. तेवढ्यात गोट्या त्याची नाईट ड्युटी संपवून परततो, तर समोर हे दोघं असतात. छान धरलं सर तुम्ही राणीला, तो हसत म्हणतो. तेव्हा इंद्रा राणी भानावर येतात. इंद्राच्या अंगावर पांघरलेली गोधडी पाहून गोट्या म्हणतो, अरे बापरे, ही गोधडी तुमच्याकडे, तरी तुम्ही जिवंत अजून. राणी त्याच्यावर डोळे वटारते. गप्प बस गोट्या, ती म्हणते. पण इंद्राला त्यांच्या बोलण्याचा अर्थच लागत नसतो. तेव्हा गोट्या सांगतो की अहो सर, ही माझ्या भावाची फेवरेट गोधडी आहे. कोणाला हात पण लावू देत नाही ती, अगदी बुवांनासुद्धा. या तिघांच्या गप्पा सुरूच असतात. पण एकांतात इंद्राला संपवायचं हा आदेश असलेला तो गुंड गोट्याला पाहून वैतागतो. गोट्या मस्तपैकी शेकोटी पेटवतो. तिघंजण शेकोटीभोवती बसतात. तेव्हा इंद्राच्या लक्षात येतं की राणीला थंडी वाजते, म्हणून तो तिच्यासोबत गोधडी शेअर करतो. आणि बॅकग्राऊंडला मस्त रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. या छोट्या छोट्या गोड क्षणांमुळे इंद्रा राणी एकमेकांच्या जवळ येत असतात. वातावरण एकदम रोमॅन्टिक आल्हाददायक असतं. गोट्याला वाटतं आता एक पत्त्यांचा डाव खेळावा. तेव्हा राणी गोट्या त्यांच्या जुन्या आठवणी सांगत असतात. बोलता बोलता गोट्या म्हणतो, आम्ही तर फॅक्टरीतसुद्धा वेळ मिळाला की पत्ते खेळतो. तेव्हा इंद्रा राणी त्याची जरा मजा घेतात. पण हे सगळं पाहून तो मारेकरी गुंड जागच्या जागीच पेंगत असतो. यांचा पत्त्यांचा डाव रंगात येतो. इंद्रा हुकुमाच्या राणीचा पत्ता समोर टाकून डाव जिंकतो. तेव्हा गोट्या म्हणतो, सर, खऱ्या आयुष्यातली हुकुमाची राणी पण तुमचीच आहे. मग खूप वेळ झालाय म्हणत सगळे उठून झोपायला जातात. एवढ्या वेळेत तर बिचारा गुंड पण गाढ झोपलेला असतो. विक्रांत त्याला कॉलवर कॉल करून हैराण असतो, पण काही उपयोग होत नाही. पण इंद्राच्या घरी मालती खूप जास्त लाल मिरची खाते आणि तिला त्याचा त्रास व्हायला लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी दूध तापवायला ठेवते आणि इंद्राला त्यावर लक्ष द्यायला सांगते. पण जेव्हा दूध उतू जात असतं तेव्हा इंद्राची मोठी तारांबळच उडते. राणी लवकर ये, लवकर ये, ते दूध वरवर येतंय, ये तू लवकर, असा तो लहान मुलांसारखा राणीला आवाज देत असतो. मग तो पाणी भरायला राणीची मदत करतो. ते पाहून राणीच्या आईला वाटतं की जावयाला हे असं घरचं काम कसं करू द्यावं, म्हणून त्या लगबगीने उठायला पाहतात. तेव्हा अचानक त्यांच्या पाठीत जोरात कळ उठते. इंद्रा राणी त्यांना औषध देऊन त्यांची समजूत काढतात. तिकडे मालतीची तब्येत खूप बिघडते. डॉक्टर तपासून औषध देतात, पण ती माझा इंद्रा आल्याशिवाय मी औषध घेणार नाही, त्याला बोलावून घ्या, असं हट्ट धरते. म्हणून आबा इंद्राला कॉल करतात. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा मालतीकडे येतो आणि आत्ता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असं सांगतो. पण आता राणी आणि तिचे आईबुवासुद्धा आपल्यासोबत या घरात राहतील हे सुद्धा सांगतो. तेव्हा तर मालतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. पुन्हा एकदा तिचा कट तिच्यावरच उलटलेला असतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.